हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाविकास आघाडी लोकसभेच्या 40हून जास्त जागा जिंकणार, संजय राऊतांचा दावा। तर कुबड्यांवर उभ्या पक्षांनी 45 जागा जिंकणं बाजूला ठेवावं, राऊतांचा शिंदे आणि अजित पवार गटावर निशाणा। लोकसभेसाठी ठाकरे गटाकडील 2 ते 3 जागांची अदलाबदल होऊ शकते, विनायक राऊतांची माहिती। कुणी सोबत येत नसेल तर लोकसभेच्या 48 जागा ताकदीनं स्वबळावर लढवणार, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य। आंबेडकर आणि आमची भूमिका एकच, जागा वाटपासंदर्भात आंबेडकरांची चर्चा सुरू, लवकरच महाविकास आघाडी आणि वंचितची बैठक, संजय राऊतांची माहिती। काहींनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळा व्हायचा निर्णय घेतला, तर मी वयाच्या 60व्या वर्षी निर्णय घेतला, अजित पवारांची शरद पवारांवर टीका। सलीम कुत्ता प्रकरणामध्ये सुधाकर बडगुजरांसह 19 जणांची आज पुन्हा चौकशी, भाजप पदाधिकाऱ्याच्या सहभागाबाबत बडगुजर काय बोलणार याकडे लक्ष। मुंबईच्या चुनाभट्टीतील गोळीबार प्रकरणी 4 आरोपींना अटक, गँगमधील जुन्या भांडणांचा राग मनात धरून गोळीबार, एकाचा मृत्यू, 4 जण जखमी। दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि रत्नागिरीतील मालमत्तांचा 5 जानेवारीला लिलाव, आंब्याच्या बागा आणि बंगल्यांचा समावेश, सरकारकडून मोठा धक्का। बीडच्या परळीमध्ये राख माफियांचा हैदोस, दादाहरी वडगावतील अवैधरित्या राखेच्या वाहतुकीनं ग्रामस्थ संतप्त, राख तळ्यामध्ये स्फोट घडवल्यानं विहीर उद्ध्वस्त, विहिरीतलं पाणी शेतात। राज्यात एप्रिल-मे महिन्यात पाणीबाणीचं संकट ओढवण्याची शक्यता, 3000 धरणांमधील पाणीसाठा 76%वर। ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जाणाऱ्या पोलीस हवालदाराच्या पतंगाच्या मांजानं गळा चिरला, उपचाराआधीच मृत्यू, सांताक्रूजमधील धक्कादायक घटना। ठाण्यात कोरोनाचा शिरकाव, आतापर्यंत JN1 व्हेरियंटचे एकूण 5 रुग्ण, 9 रुग्ण सध्या होम क्वारंटाईनमध्ये। राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 153 वर, काल 50 नव्या रुग्णांची नोंद, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.81%। देशातील राज्यात कडाक्याची थंडी, तर काही राज्यांमध्ये पुन्हा अवकाळीची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा इशारा। वेरुळ-लेणी भागात एकाच वेळी 5 वाहनांचा विचित्र अपघात, 2 ट्रकसह 3 कारचा चुराडा, 5 तास महामार्गावर वाहतूक कोंडी। सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज सकाळी लिलाव, फोटो, दागिने, हार आणि इतर वस्तूंचा लिलावात समावेश। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची आज जयंती, जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून आदरांजली, देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। देशभरात नाताळ सणाचा उत्साह, अनेक प्रमुख चर्चसह इतर स्थळांवर आकर्षक विद्युत रोषणाई, मध्यरात्रीच्या सुमारास ख्रिस्ती बांधवांमध्ये नाताळचा मोठा उत्साह। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।